विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो, आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप हेल्पफुल देखील होणार आहे तुमच्यासाठी. कारण की आपण घेऊन आलोय एक महत्त्वपूर्ण विषयावर आपण बोलणार आहे. ज्या विद्यार्थी आपले इंटरव्ह्यूसाठी जात असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते. काही विद्यार्थ्यांनी कधी इंटरव्ह्यू फेस केलेला नसतो, तर काही विद्यार्थ्यांनाही फर्स्ट टाईम असते. अशा विद्यार्थ्यांसाठी बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे, इंटरव्ह्यूच्या रूममध्ये जात असताना एंट्री कशी करायची, डॉक्युमेंट्स कशी न्यायचे, हाताळायचे कसे, फाईल कशी पकडायची, त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट कसा करायचा, नॉकिंग कसं करायचं, या सगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. कुठल्याही इंटरव्ह्यूसाठी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ह्या टिप्स नेहमीच कामात येत असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेजारी घंटेचं बटन ऑन करायला विसरू नका. बघा, सर्वात महत्त्वाचा विषय की आपल्याला इंटरव्ह्यूर्समध्ये जी आपण जातो, आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे. ओके, सो डॉक्युमेंट्स पण आपल्याला दाखवायचे आणि इंटरव्ह्यू पण करायचे. दोन गोष्टी, दोघं वेळेस या गोष्टी तुम्हाला कामात येतील. आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जात असताना आपल्याकडे फाईल असणार आहे. ओके, आता ही फाईल हाताळायची कशी, बघा, फाईल हाताळायची पण नियम असतात. आपण कोणी अशी खाली पकडतं, कोणी हवेत, कोणी उजव्या हातात, कोणी डाव्या हातात. बट हिचा प्रॉपर वे काय असतो मित्रांनो? सपोज ही फाईल आहे. ओके, काही विद्यार्थी अशी हवेत लोंबकवत घेऊन जातील, कोणी उजव्या हातात पकडेल, कोणी डाव्या हातात. तर हिचा प्रॉपर वे काय असतो मित्रांनो माहिती आहे की याच्या मागे पण काही लॉजिक असतं. ही पकडत असताना आपल्याला प्रॉपर हिला असं नॉक करायचं आहे, इथे पॅक करायचे आणि अशी पकडायची. ओके, याच्याने काय होणार आहे, तुमचं व्यवस्थितरित्या प्रोफेशनल इम्प्रेशन तुमचं त्याच्यावर पडणार आहे. अशी पकडा किंवा डाव्या हातामध्ये खाली इशी पकडा. बहुतेक लोक अशी जर पकडली तर याच्याने आपल्याला काय होतं की आपलं एक व्यवस्थित इम्प्रेशन पडतं. लेडीजसाठी तर मी तर रिकमेंड करेल की त्यांनी अशीच फाईल हातात पकडा. ओके, त्याच्यानंतर ही फाईल आपण डाव्या, आता मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल की उजव्या हातात पकडलं तर काय प्रॉब्लेम. उजव्या हातात आपण जर पकडलं तर पुढची जी स्टेप असते आपली, जसं की आपण एखादं म्हणजे ज्यावेळेस आपण रूममध्ये जाऊ, इंटरव्ह्यूच्या रूममध्ये जाऊ, आपल्याला नॉक करावं लागणार आहे. मग नॉक कसलं करणार तुम्ही? डाव्या हाताने? नाही, पॉसिबल नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही चेअर, सपोज इंटरव्ह्यूच्या रूममध्ये गेलात आणि तुम्हाला तिथे बसायला सांगितलं, तर मग तुमच्या हातात जर फाईल उजव्या हातात असली तर मग तुम्हाला डाव्या हाताने ते प्रॉपर नाही करता येणार. सो दॅट इज द रिझन यू हॅव टू कीप युअर फाईल इन लेफ्ट हँड. ओके, हा झाला फाईलचा विषय. याचे अजून पुढे खूप महत्त्वाचे नियम आहेत, म्हणजे आपल्याला याची गरज काय पडणार आहे. पुढचा महत्त्वाचा टप्पा असतो, हे तर झालं फाईल कशी पकडायची. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की आम्ही ड्रेस कोड कसा करू. ड्रेस कोडचं टेन्शन घेऊ नका. नीट, वेल अँड क्लीन प्रेस केलेले कपडे तुम्ही तिथे घालून जा. खूप काही पांढरे शुभ्र पण नको, खूप काही काळपट पण नको, रंगीबेरंगी पण नको, व्यवस्थितरित्या फॉर्मल ड्रेस घालून जा. शूज असतील तर शूज नक्कीच घालून जा मित्रांनो, कारण की शूजचं एक वेगळंच इम्प्रेशन पडत असतं. अजून खूप काही बोलणार आहे आपण. शूजचं वेगळं इम्प्रेशन पडत असतं. त्याच्यानंतर मित्रांनो, शेविंग करून जा. माझ्यासारखं बसू नका, मी शेविंग केलेली नाही, तुम्हीही तसं करू नका. वेल, शेविंग करून जा, मस्त नीट अँड क्लीन, कटिंग दाढी वगैरे व्यवस्थित करून जा. महत्त्वाचा मुद्दा आपला पुढचा की इंटरव्ह्यूच्या रूमजवळ गेलो. काही इंटरव्ह्यूच्या रूमला दरवाजा असेल तर काही इंटरव्ह्यूच्या रूमला दरवाजा नसेल. सो जिकडे दरवाजा असेल तिकडे काय करायचं? नॉक करावं लागणार आहे आपल्याला. डायरेक्ट तुम्ही दरवाजा ढकलून मध्ये नाही जाऊ शकणार. आता नॉक करायच्या पण पद्धती असतात. फक्त 2 बोटांनी नॉक करावं लागतं. बघा, सेन्स आहे, खूप काही सेन्स असतं या गोष्टींमागे. आणि म्हणजे या ज्या गोष्टी असतात ना, या वेगळ्या लेवलच्या असतात. आपण काय म्हणतो की जनरली अरे ठोक दरवाजा, काय फरक पडतं आहे. नाही, अशाने नाही. आप व्यवस्थितरित्या 2 बोटांनी नॉक करायचे आणि 2 वेळेसच नॉक करायचे. बघा, 2च वेळेस. काही लोक काय करतील, काही लोक तर हॉर्न वाजतील. असं नाही करायचे. फक्त 2 वेळेस नॉक करायचे आणि 2च वेळेस नॉक करायचे. ओके, त्याच्यानंतर नॉक करताना आपल्याला आपले जे आय असतात, म्हणजे डोळे असतात, डोळ्याच्या बरोबर समोर, म्हणजे हा एक अँगल पकडावा लागतो. काही लोक खाली ठोकतील, काही लोक वर ठोकतील. असं कधीच करू नका, हे बॅड मॅनर्स असतात. आपल्याला फक्त डोळ्यांच्या आय कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे आपल्या डोळे समोर राहतील अशा पोझिशनमध्ये आपल्याला नॉक करायचे 2 वेळेस. नंतर नॉक केल्यानंतर आपल्याला जे हँडल असणार आहे, प्रॉपर हँडल, असा धक्का मारू नका. ओके, पुश पुल लिहिलेलं असतं ते पण समजून घ्या. आत उघडायचं आहे, आत ढकलायचं आहे की बाहेर उघडायचं आहे. काही ठिकाणी इमर्जन्सी एक्झिटसाठी दरवाजे जे असतात ते बाहेर ओपन होत असतात. ओके, फायर परमिट वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामागे खूप काही लॉजिक असतात. सो काही ठिकाणी जर बाहेर ओढायचे असेल तर बाहेर ओढा. ओके, पण उजव्या हाताने.
आता हे केल्यानंतर आपल्याला परमिशन घ्यायची की नमस्कार सर, मी आत येऊ का, किंवा मे आय कम इन सर असे उच्चार तिथे करा. म्हणजे त्यांची परमिशन घ्या. विदाऊट परमिशन आत जाऊ नका. मे आय कम इन सर किंवा मी आत येऊ का, ओके, अशा गोष्टी बोला. ओके, त्यांनी सांगितल्यानंतर ओके आपल्याला यायचं आहे, थोडं स्टॉप घ्यायचं आहे, दरवाजा लावून घ्यायचा आहे. जर त्याला डोअर क्लोजर जरी असला तरी आपण एक फॉर्मॅलिटीज म्हणून थोडंसं तिथे वेट करा, तो दरवाजा लागतो तोपर्यंत. नंतर स्टॉप व्हा एका जागी, समोर जा. आता समोर जात असताना त्याच्याकडे बघतच जाऊ नका, खाली बघत जा त्या चेअरजवळ. ओके, खाली बघत जा आणि जोपर्यंत तुम्ही त्या चेअरपर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्याच्याकडे बघू नका. एकदा तुम्ही त्या चेअरजवळ पोचला तेव्हाच त्याच्याकडे बघा. जे काही पॅनल असेल 2-3 लोकांचं असेल किंवा एकटा माणूस असेल तेव्हाच त्याच्याकडे बघा आणि त्याला सांगा. ओके, सांगा म्हणजे इन द सेन्स गुड मॉर्निंग सर, सुप्रभात, अशा गोष्टी जे काही आपल्याला ग्रीटिंग्स आपण करतो ते त्याच्यावर करा. आणि त्याच्यानंतर आता याच्यात महत्त्वाचा मुद्दा आला, आपल्या हातात फाईल असणारे. बघा, फाईल असणारे तर जी चेअर असणारे आपली, त्या चेअरच्या डाव्या साईडला उभे राहा. म्हणजे आपल्याला उजव्या हाताला चेअर येईल अशा पद्धतीने उभे राहा. म्हणजे ज्यावेळेस तो आपल्याला सांगेल की आता तुम्ही बसू शकता, त्यावेळेस तुम्ही प्रॉपर ती चेअर जी असणार ती उजव्या हाताने ओढून तुम्ही तिला मागे घेऊ शकता. डाव्या हातात जर तुमची सपोज उजव्या हातात फाईल असली किंवा डाव्या हातात फाईल असली आणि तुम्ही त्याच साईडला जर परत उभे राहाल तर मग ते परत ते फाईल आणि ते परत एक बॅड इम्प्रेशन पडत असतं. सो या गोष्टी लक्षात ठेवा की ज्या साईडला आपली फाईल असेल त्याच्या अपोजिट साईडला चेअर असायला हवी. ओके, त्याने सांगितलं चेअर मागे घ्या, बसा. आता बसताना वेल म्हणजे बघा असं व्यवस्थितरित्या एका आपल्या हातात फाईल असणारे. ओके, फाईल व्यवस्थित दोघं पाय सरळ ठेवून आपल्याला तिथे बसायचं आहे. डोळ्यांमध्ये आय कॉन्टॅक्ट करायचं आहे. प्रत्येकाला गुड मॉर्निंग करत बसू नका. एकदाच गुड मॉर्निंग करून घ्या, सगळ्या गुड मॉर्निंग एव्हरीवन असं करून घ्या. सगळ्यांकडे एक स्मित हास्य द्या. स्मित हास्य द्यायला आपल्याला पैसे पडत नाही. स्मित हास्य दिलं तर आपलं एक चांगलं इम्प्रेशन तिथे पडत असतं. सो हसत खेळत आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपली जी फाईल असणार, सगळ्यात महत्त्वाचं बघा, फाईलची जी काही झीप असणार आहे म्हणजे जी चेन असणार आहे ती ओपन करूनच जा तिथे. बघा, हे छोट्या गोष्टी असतात. तुम्हाला वाटेल की अरे काय छोट्या गोष्टी, पण या छोट्या गोष्टी खूप काही मॅटर करतात. जेवढं तुम्ही प्रॉपर रेडी होऊन जाल तेवढ्या कमी वेळामध्ये तुमचा इंटरव्ह्यू संपेल. आता काय असतं, जर आपण त्याने सांगितलं मला हां ठीक आहे मला एक डॉक्युमेंट दाखव, तर तुम्ही तिथे चेन उघड करणार, चेनचा आवाज किर्र, ते एक चांगलं नाही वाटत मित्रांनो. सो चेन बाहेरच ओपन करून जा. त्याने डॉक्युमेंट्स मागितले, लगेच आपली फाईल ओपन करून आपण त्याला डॉक्युमेंट्स देऊ शकतो. ओके, सो ह्या छोट्या गोष्टी असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला ते विचारतं की व्हॉट इज युअर नेम किंवा टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा तुमच्याबद्दल काही माहिती सांगा. तर व्यवस्थितरित्या आपली जी प्रॉपर माहिती असते बघा, आपलं जे आपलं बायोडाटामध्ये आपण दिलेलं असतं किंवा एक जनरल माहिती असते, पाठ पण करू नका जा व्यवस्थितरित्या की ठीक आहे माझं नाव सचिन महाजन, मी ह्या गावातून आलो आहे आणि मी एक 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेलं माझं शिक्षण आहे. ओके, त्याच्यानंतर कुठून केलं शिक्षण, या ठिकाणून शिक्षण केलं आहे. मी हे शिक्षण घेत असताना जर तुम्ही काही पार्ट टाईम काम केलं असेल तर त्या पार्ट टाईम कामाचा अनुभव सांगा. किंवा शिक्षण झाल्या तुम्ही काय केलं, शेतात काम केलं, कशामुळे केलं, घरची परिस्थिती कशी आहे, घरात कोण आहे, आई वडील आहे, भाऊ आहे, लग्न झालं असेल लग्न झाल्याचं सांगा. सो असा एक प्रॉपर एक गोष्ट बनवून ठेवा. नाहीतर मग सांगाल की माझं नाव सचिन महाजन, ओके सगळं झालं आणि मग शेवटी सांगाल की मी ह्या गावाहून आलो आहे, असं नाही. प्रॉपर एक स्टेप सांगत जा. सो अशा या गोष्टी आहे मित्रांनो. या गोष्टी तुम्ही जर केल्यात वेल अँड गुडमध्ये, जर तुम्हाला तुम्ही म्हणजे मी ज्या काही गोष्टी सांगितल्यात आता त्या जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या मित्रांनो तर नक्कीच तुमचं तिथे सिलेक्शन आणि तुमचे मार्क्स याच्यातनं वाढू शकता. एक्सपिरियन्स असतो, एक्सपिरियन्सच्या जोरावरच कोणी पण बोलत असतं आणि तुम्हाला ती माहिती पुरवत असतं. मला वाटतं ही माहिती तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. अजून आपण खूप काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या, त्या कमेंट्सचे पण मला उत्तर द्यायची. आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली उत्तर नाही देता येत. सो त्याच्यावर पण आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेजारी घंटीचं बटन ऑन करा. धन्यवाद.